आज शाळेला सुट्टी आहे म्हणून मुलं झोपलेली आहेत. गणपती सुट्ट्या लागलेल्या आहेत तर म्हटलं जाऊ दे झोपू दे, थोडा जास्त उशीर झोपलं तर काय हरकत नाही. सकाळचे 8 वाजलेले आहेत, मिस्टर गेले जॉबला. तर म्हटलं चला आपलं पेंडिंग राहिलेलं काम कंप्लीट करून घेऊया. तर मी म्हटलं चला आज निशाचे 2 पॅकेट्स आणलेले होते. एक ब्लॅक निशा कलर मेहंदी आणि दुसरी आणलेली आहे जरा डार्केस्ट ब्राऊन आणलेली आहे. म्हटलं आज दोन्ही ॲड करून बघावं केसांना कसा इफेक्ट होतो. जरा डार्क ब्राऊन कलर आला तर अजून छान आहे. डार्क ब्राऊन तर मी आणलाच होता, पण थोडा अजून त्यात ब्लॅक ॲड केल्यावर थोडं जरा शायनी वगैरे वाटेल म्हणून म्हटलं एक्स्ट्रा काहीतरी आणावं. आणि ही हर्बल मेहंदी आहे, नॅचरल आहे. याने काय केसांना इफेक्ट म्हणजे होण्यासारखं नाही आहे, केमिकल नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही आहे. नेहमीच मी डाय वापरते, पण डाय वापरतानासुद्धा मी काळजी घेते. 2 या 3 महिन्यानंतरच मी जास्त वापर करते डायचा. नाही तर शक्यतो मी केसांना हेअर कलर करत नाही जास्तीत जास्त. कारण तुम्हाला माहितीच आहे, मी अगोदर पण सांगितल्या पद्धतीने की माझी केस ही लहानपणापासून पांढरी आहेत. त्यामुळे मला नेहमी काही ना काहीतरी केसांसाठी करावंच लागतं. मग आधीमध्ये मी थोडंसं असं काहीतरी वेगळं वेगळं करत राहते. निशा या नुपूर या म्हणजे ते हर्बल आहेत. या कधीतरी 2-3 महिन्याने खूप गरज वाटली, या कुठलं फंक्शन असेल तर डाय. कारण केस ब्लॅक ही हवीच मला. मी आत्तापर्यंत कधीही लाल केलेले नाही आहेत, पण आता मी हे दोन्ही मेहंदी मिक्स डार्केस्ट ब्राऊन आणि ब्लॅक मिक्स केल्यावर पण मला हा जरा कलर रेडसारखाच जाणवतो. त्यामध्ये ब्लॅक असा काही आल्यासारखा जाणवलाच नाही. मेहंदी मिक्स करतानासुद्धा असं वाटलं की फसले की काय, या गणित फसलं की काय आज आपलं. कारण मी शाळेत असताना 8वी-9वीला असताना हिनाला अप्लाय करायची, हिना मेहंदी. पण ती केस खूप लाल वाटायची, ती नको वाटायची मला आणि अशी कडक व्हायची केस. पण म्हटलं आज ट्राय तरी करून बघूया काय होते, जरा वेगळं काहीतरी. कारण केस लाल पण हवी आहेत, ब्लॅक पण हवी आहेत आणि थोडंसं शायनी पण हवी आहेत. कारण कसं आपण जर कलर अप्लाय करतोयच केसांना, या दुसऱ्या काहीतरी मेहंदी अप्लाय करतोयच, थोडंसं वेगळं का नको म्हणून जरा ट्राय केलं. पण म्हटलं ठीक आहे, आता भले हे जरासं म्हणजे रेडच दिसतंय, पण अप्लाय केल्यावर जर केसांना जर ब्लॅक झालं तर काय सांगता येतं. कारण आपण निशाची ब्लॅक मेहंदी पण वापरलेली आहे ना. ब्लॅक कलर तर यायलाच हवा, कारण म्हणतात ना की लालला ब्लॅक कलर मारतो. तर हात तर माझा झालेला आहे लाल, पण बघू केसांना अप्लाय करून बघते. आणि तुम्हाला सांगायला काही असं लाज वाटण्यासारखं नाही आहे, पण माझी केसं खरंच खूप पांढरी आहेत. अक्षरशः बेकारही वाटतं. नेहमी थोडेसे 8 दिवस गेले की हे असे केस बापरे मुळातनंच सगळी म्हणजे पांढरी असतात. का कोणास ठाऊक देवाने असं का बनवलं आहे, पण आता काय करणार. मला असं वाटतं की मी बहुतेक स्पेशलच होते देवाची, म्हणून देवाने मला असं बनवले. पण हे आनुवंशिकसुद्धा आहे. तर ठीक आहे म्हणून माइंडने थोडंसं ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे, आपली केस लहानपणापासून वाईट आहेत म्हणजे अनुवंशिक. आपल्या मागच्या लोकांच्या करणीमुळेच आपली केस पांढरी झालेली आहेत, तर काय हरकत नाही. पण नशीब माझ्या मुलींची केस पांढरी नाही आहेत, सो त्यात थोडंसं समाधान आहे की माझं अनुवंशिकता जी आहे ती मुलांमध्ये नाही उतरली. सो जेनेटिक इथपर्यंतच थांबलेलं आहे. पण माझ्या भावाची सुद्धा केस अशीच पांढरी झालेली आहेत. तर तो पण काही अप्लाय करत नाही. तो तर सध्या जॉबला आहे, पण तो म्हणतो मरू दे काय करायचं आहे. पण थोडंसं एक क्लासी वेगळं दिसण्यासाठी सुद्धा, थोडं व्यवस्थित राहण्यासाठी कलर केला पाहिजे. पण तो टेन्शन घेत नाही. पण तो मुलगा आहे काय, तो नेहमी केस वगैरे कटिंग करत असतो, त्यामुळे त्याला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. आता बघा ही मेहंदी मी अप्लाय करते केसांना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. एकटीला केसांना कलर लावता आहे ना, खूप 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 जाम त्रास होतो. तुम्हाला काय सांगायचं, कोणीतरी सोबत असेल ना केसांना कलर लावायला तर जाम भारी वाटेल. पण काय करणार, मेहंदी लावताना खूपच त्रास होतो. डाय लावताना एवढं काय वाटत नाही, कारण डाय कशी स्मूदी असते आणि मेहंदी ही अशी जाडसर वाटते, म्हणजे एक चिखलासारखी. ते अप्लाय करताना खरंच त्रास होतो. कोणाच तरी सोबत ही हवी म्हणजे हवी. आता ज्यांनी डाय लावली असेल ना त्यांना आयडिया आलीच असेल की डाय ही स्मूदी आहे, ती काय अशी कडकसारखी होत नाही सुकली तरी पण मेहंदी लगेच कडक होते. आणि मागच्या साईडला लावायचं म्हटलं का 4 डोळे कुठनं आणायचे, ते कसं बसं मागच्या साईडला पण अंदाजे लावावं लागतं. म्हणजे आपण कसे सेक्शन घेतो केस बांधताना वगैरे, तो सगळा विचार करूनच मला हे करावं लागतं सगळं. तर ठीक आहे म्हटलं हरकत नाही, करूया. पण हे सगळं केसांना मेहंदी लावल्यानंतर आता टेन्शन मला आलं होतं की जी नेहमी मी स्टेप वापरायची कंगव्याची, म्हणजे डाय केल्यानंतर मी कंगवा फिरवायची केसांवरून. आता म्हटलं मेहंदी लावल्यावर मी कंगवा कसा फिरवणार, कारण केसांच्या म्हणजे प्रत्येक केसाला ही मेहंदी लागलीच असेल, हे कशावरनं. डाय तर म्हणजे कंगवा फिरवून घ्यायचे. आता काय करायचं, खूप मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभा राहिला होता. शेवटी काय करायचं, आत्महत्या केली माझ्या केसांची. आणि
केसांचं माझ्या मन मारलं मी आणि कसंबसं करून ही आज मेहंदी लावले. कारण शेवटी गणपती आहेत म्हटल्यावर सण आहे, थोडंसं जरा चांगलं दिसायला हवं. कारण केसं अशी नुसती सरळ जरी बांधली तरी वरच्या साईडला केसं ही पांढरी दिसतच होती. तर म्हटलं लावूया, काय हरकत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आज निशा मेहंदी लावण्याचं एक कारण की माझं डोकं खूप दुखत होतं. सध्या तब्येतही जरा डाऊन होते. म्हटलं हेअर डाय लावणं हे खूप चुकीचं आहे सध्या, कारण टाळू खूप जास्त दुखते. हिनानेसुद्धा हिनाने नाही निशानेसुद्धा प्रॉब्लेम होता. कारण ही मेहंदी लावल्या लावल्या मला जाणवलं की मला थंडावा जाणवतो आहे. असं वाटत होतं की सगळं डोक्यावर थोडंसं बर्फ ठेवल्यासारखं. पण ठीक आहे, ॲडजस्ट करत होते. कारण नेहमी जेव्हा जेव्हा मी निशा या हिना काहीतरी केसांना ॲप्लाय करते ना, तेव्हा तेव्हा मला असं डोकं जड जड जाणवतं. आणि बहुतेकांना जाणवत असेल, पण जड जाणवतं पण असे ना शहारे फुटतात अंगावर, म्हणजे काटे फुटतात. लगेचच फिलिंग येते थंडपणाची. तर हे डाय लावताना नाही होत, पण डायचा कसा वास असतो, तर वासाने सुद्धा त्रास होतो. असं नाही की त्रास होत नाही, होतो त्रास. पण ते कसं झटकेपट 10 मिनटामध्ये वॉश करून टाका, ते बरं पडतं. पण ह्याला 1 तासभर ठेवायचं आहे. सो माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. कारण ऑलरेडी माझं डोकं हलकं आहे, त्यात हा थंडावा, त्यात परत हे मेहंदी, त्याच्यानंतर कंगवा वेअर करू शकत नाही, म्हणजे प्रत्येक केसाला लागेल की नाही, खूप 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 प्रश्नचिन्ह. तर जाऊ द्या. हा बघा, मी ॲप्लाय करते पण खूप भीतीने, कारण केस तुटण्याची वगैरे पण खूप भीती. कारण चिखलासारखाच हा प्रकार वाटतो केसांना. तरी फक्त मागच्या बाजूला नॉर्मल जिथे मला खूप खाज वाटते डोक्यांना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की केस पिकल्यावर डोक्याला खाज येते. जिथे जिथे केस पिकलेत ना, तिथे असं नको नको होतं, खूप इचिंग येते. मग तिथे जिथे मला जाणवतं आहे ना, तिथेच फक्त थोडा थोडा मी कंगवा फिरवून घेतला, जेणेकरून जी वाईट केसं आहेत ती थोडीशी कलरफुल होतील, या जे कलर येईल तो येईल. आणि थोडंसं म्हणजे इचिंगपासून मी वाचेल, सांभाळून राहील. आणि एवढी जास्त काही इचिंग मला होत नाही, पण केसं पिकली म्हटलं ना की ती जाणवली की सहन होत नाही. मग सारखं तेल वगैरे सारखं लावावं लागतं. माझ्या केसामध्ये कधीही डॅन्ड्रफ वगैरे काही नसतो, कारण हे सारखं मी काही ना काही अप्लाय करत असते. त्यामुळे जाऊ द्या की त्याच्यापासून पण मी सांभाळून राहते. तर चला, हे तासभर ठेवूया. उरलेलं थोडंसं आवरण मी वरच्यावर लावलं. म्हटलं काय माहिती आतल्या आत केसांना लागलं आहे की नाही, म्हटलं वरच्यावर तर हे ॲड करून घेऊया. तर दिलं सगळं फिरवून, कारण फेकून तरी कुठेही देणार, एवढी उरली होती. आणि आज 2 पॅकेट असल्यामुळे कसं भरपूर अशी मेहंदी झाली. नेहमी एका पॅकेटमध्येच मी पुरवते, पण आज म्हटलं 2 पॅकेट ठीक आहे, काय 20 रुपयाचे झाले 2 पॅकेट, हरकत नाही. तर चला, तासभर ठेवून बघते. पण फसल्यासारखं गणित आहे माझं, कारण हे सगळं लालच दिसतंय. बघूया धुतल्यानंतर तुम्हाला जाणवेल. तर फायनली हेअर वॉश केलं आहे मी 1 तासानंतर. सगळे म्हणतात की शॅम्पू लावायचा नाही, पण मी शॅम्पू लावला. कारण लाल वाटतंय. पांढरी केसं लाल झालेलीच आहे. सो मी सॅटिस्फाईड नाही आहे, असं वाटतंय. गणित फसल्यासारखंच. ब्लॅक वगैरे काही झालेलं नाही आहे. सो बघू, जाऊ द्या. चला, एवढा आठवडा गेला, 15 दिवसानंतर मग बघू. जर थोडंसं वाटलं डोकं दुखत नाही आहे माझं, शांती आहे डोक्याला माझ्या म्हटल्यावर, मग नंतर मग डाय वगैरे लावू शकते. तोपर्यंत मी काय लगेच अप्लाय करणार नाही केसांना. पण प्रत्येकाला मी एक सांगेन की निशा, तुम्ही लालमध्ये काळं मिक्स करा, या काळ्यामध्ये लाल मिक्स करा, ते कसंही करा, शेवटी लाल कलर यायचा तो येतोच. आणि इंडिगो वगैरे आणि हिनाबिना नाही लावू शकत, कारण इंडिगोचा पण वापर कसा असतो, तुम्हाला कंटिन्यू करावा लागतो. 1 महिन्यानंतर मग इंडिगोचा असर तुमच्या केसांवर होतो. म्हणजे हप्त्यानंतर 15 दिवसानंतर तुम्ही जर इंडिगो पावडर लावली तर. सो फायनली हा रिझल्ट आहे माझा आजचा. ठीक आहे, भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. बाय बाय.